Welcome students in the fifth and the last part of the lesson elements, compounds and mixtures. Students, we have learned about method of distillation and method of separation using separating funnel. These methods are used for separating the components from the mixture. Now, let's learn about the new method, that is centrifugation method. Students, sometimes there are some solid particles in liquid. These particles do not dissolve in liquid. For example, turbid water, ink, blood, buttermilk. म्हणजे काही द्रवपदार्थामध्ये स्थायू कण म्हणजे सॉलिड पार्टिकल्स आपल्याला दिसतात आणि हे कण त्या द्रवामध्ये विरघळत नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा, टर्बिड वॉटर म्हणजे गढूळ पाणी, इंक शाई, ब्लड रक्त, बटरमिल्क म्हणजे ताक. When turbid water is kept undisturbed for a while, the soil particles in it slowly settle to the bottom. गढूळ पाणी काही वेळ जर आपण स्थिर ठेवले तर त्यातील मातीचे कण हळूहळू तळाशी जमलेले दिसतात. The particles of milk or ink, however, do not settle even on being left undisturbed. दूध किंवा शाई ही मिश्रणे जर आपण स्थिर ठेवली तर त्यातील हे जे अविद्राव्य कण आहेत ते मात्र या तळाशी बसत नाही. This is because the particles of the solids in such mixtures, being very tiny and light, remain evenly distributed in the liquid. कारण या अशा मिश्रणातील स्थायूंचे जे कण आहेत ते सूक्ष्म व हलके असल्याने त्या द्रवामध्ये ते सगळीकडे एकसारखे पसरलेले असतात. These particles cannot be separated from the liquid even by methods like filtration or settling. आणि फिल्ट्रेशन म्हणजे गाळणे, सेटलिंग म्हणजे निवळणे या पद्धतीने देखील हे कण त्या द्रवापासून आपल्याला अलग करता येत नाही. Now students, to separate solids from a mixture of a liquid and solid, the method of centrifugation is used in the laboratory. हे मिश्रणातील स्थायूचे कण त्या द्रवातून वेगळे करण्यासाठी प्रयोगशाळेत सेंट्रिफ्युगेशन या यंत्राचा उपयोग केला जातो. It has a disc which rotates in circular motion with a great speed. या यंत्रात वेगाने फिरणारी एक डिस्क म्हणजे तबकडी असते आणि ती पंख्याप्रमाणे सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते. टेस्ट ट्यूब्स आर अटॅच्ड टू द रिम ऑफ दिस डिस्क. या डिस्कच्या कडेशी टेस्ट ट्यूब म्हणजे परीक्षा नळ्या या जोडलेल्या असतात. द सोल्युशन इज फिल्ड इन दिस टेस्ट ट्यूब्स. म्हणजे या टेस्ट ट्यूबमध्ये प्रथम मिश्रण हे भरलेले असते. When these tubes attached to the disc rotate at the high speed, there is a centrifugal force generated, and this force pushes the particles away from the center. टेस्ट ट्यूब वेगाने फिरत असताना त्यातील जे द्रव्य आहे त्या द्रव्यातील कणांवर या डिस्कच्या केंद्रापासून दूर ढकलणारे बल म्हणजे फोर्स निर्माण होत असते. Due to this, the solid particles in the mixture are thrown to the bottom of the tubes and are thus separated from each other. आणि यामुळे या मिश्रणातील जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते तळाशी जमा होऊन त्या द्रवापासून ते वेगळे होतात. आणि याच पद्धतीने चर्निंग म्हणजे घुसळणे ही क्रिया सर्वांना माहितीच आहे. तर चर्निंग इज वन ऑफ द मेथड ऑफ सेपरेशन. आणि सेंट्रिफ्युगेशन याच तत्वाचा उपयोग या ठिकाणी म्हणजे या चर्निंगमध्ये देखील केलेला तुम्हाला दिसून येतो. वी यूज स्टरर फॉर मेकिंग बटर मिल्क फ्रॉम योगर्ट. आणि आपण दह्यापासून लोणी व ताक वेगळे करण्यासाठी स्टरर म्हणजे रवीचा उपयोग करतो. द स्टरर हेल्प्स टू सेपरेट द पार्टिकल्स ऑफ बटर फ्रॉम द सस्पेन्शन ऑफ द बटर मिल्क. अँड ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स द पार्टिकल्स ऑफ बटर ॲग्रिगेट अँड आर thus इझिली रिमूव्ड. पहा, या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे लोण्याचे कण एकत्र येतात व त्याचा गोळा बनतो आणि हा गोळा आपल्याला सहजपणे वेगळा करता येतो. सो दस दिस मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन इज यूज फॉर सेपरेटिंग द कंपोनंट्स फ्रॉम द मिक्सचर. नाउ स्टुडंट, लेट्स लर्न द नेक्स्ट मेथड, that is chromatography.
If two or more substances are dissolved in small proportions in the same solution, these substances are separated from each other by means of chromatography. क्रोमॅटोग्राफी हा शब्द नवीन आहे. त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर क्रोमॅटोग्राफी या पद्धतीचा उपयोग करून हे पदार्थ एकमेकांपासून वेगळे केले जातात. लेट्स डू द एक्सपेरिमेंट. टेक सम वॉटर इन अ बीकर. चंचुपात्रात थोडे पाणी घ्या. टेक अ रेक्टँग्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर, म्हणजे फिल्टर पेपर ज्याला आपण गाळण कागद असे म्हणतो. या गाळण कागदाचा लांबट तुकडा घ्या. पुट अँड स्पॉट ऑफ ब्ल्यू इंक ऑन इट अबाउट 2 सेंटीमीटर अवे फ्रॉम वन एज. आणि या कागदाच्या एका कडेपासून सुमारे 2 सेंटीमीटर अंतरावर निळ्या शाईचा ठिपका द्या. नाव कीप धिस पेपर अपराईट इन द वॉटर इन द बीकर अँड प्लेस अ लीड ऑन द बीकर. हा कागद बीकरमधील पाण्यात उभा धरा आणि त्यावर झाकण ठेवा. आफ्टर सम टाइम the spot of the ink is seen to have risen and collected at a particular height on the filter paper. काही वेळानंतर शाईचा ठिपका फिल्टर पेपरवर एका ठराविक उंचीवर चढलेला दिसतो. Now, if there are two or more constituents of different colors in the ink, they will be seen to have risen to different heights due to their different colors and thus appear distinct from each other. आता काही प्रकारच्या शाईमध्ये वेगवेगळ्या रंगछटांचे 2 किंवा अधिक घटक पदार्थ असतात. अशा वेळेस ते पदार्थ त्यांच्या रंगछटामधील वेगळेपणामुळे वेगवेगळ्या उंचीवर चढून एकमेकांपासून वेगळे ओळखू येतात. नाउ स्टुडंट्स, इन क्रोमॅटोग्राफी 2 म्युच्युअली अपोजिट प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस आर यूज्ड. या पद्धतीमध्ये पदार्थाच्या 2 परस्पर विरोधी गुणधर्माचा उपयोग केलेला आहे. जो पहिला गुणधर्म आहे तो आहे सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन द सॉल्व्हंट दॅट मूव्स अप. सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन द सॉल्व्हंट म्हणजेच द्रावकातील विद्राव्यता. आणि तो जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स पहा या ठिकाणी, म्हणजे जो शाईचा जो ठिपका आहे तो तुम्हाला वर चढताना दिसत आहे. म्हणजेच त्या पदार्थाची वर चढणाऱ्या त्या द्रावकातील विद्राव्यता. दॅट इज सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन द सॉल्व्हंट. अँड द नेक्स्ट इज ॲबिलिटी ऑफ द सबस्टन्स टू स्टिक टू द स्टेशनरी फिल्टर पेपर. म्हणजे स्थिर असलेल्या त्या गाळण कागदाला चिकटायची क्षमता. ॲबिलिटी ऑफ द सबस्टन्स टू स्टिक टू द स्टेशनरी फिल्टर पेपर. Now these are the 2 opposite properties of substances which are used in chromatography. Now students, this method, this experiment can be done using a chalk stick instead of the filter paper. म्हणजे हा प्रयोग कागदाऐवजी खडूचा वापर करून सुद्धा आपल्याला करता येईल. Now this method, that is chromatography method, is used in pharmaceutical science, factories and scientific laboratories for detecting new ingredients and for identifying and separating components of a mixture. म्हणजे या पद्धतीचा वापर आपण औषध निर्माण शास्त्रामध्ये, कारखान्यामध्ये तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी, मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी व वेगळे करण्यासाठी देखील करत असतो. So students, you have learned the 4 methods of separating the components from a mixture. Thank you.